अजित पवार यांच्या निधनाच्या बद्दल संशय यापूर्वीच व्यक्त झाला होता, पण एक नवी घडामोड रोहित पवार यांनी समोर आणली। ती म्हणजे अजित पवार हे त्या रात्री रस्त्याने बारामतीला पोहोचणार होते, मात्र एका पूर्व विदर्भातल्या नेत्याच्या बैठकीमुळे रोहित पवार यांनी सूचक इशारा करत म्हटलं की अजित पवार यांचं वेळापत्रक कोलमडलं। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते। फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादांनी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल। आणि मग दादांनी ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। दरम्यान अजित पवार यांच्याबद्दलचा एक आणखी गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला, तो म्हणजे अजित पवारांनी गेल्या काही दिवसापासून प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं बंद केलं होतं। म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं, ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही। म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची। मग दादा प्लास्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले? याच्या जोडीला रोहित पवार यांनी सरळ सरळ ठपका ठेवलाय तो तपास यंत्रणांवर। ती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत, बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही। आणि असं जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं, हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात। त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील। रोहित पवारांनी संशयाचा फेरा इतका वाढवला की त्यात त्यांनी काहीही स्पष्टपणे न बोलता प्रफुल्ल पटेलांना सुद्धा ओढलं। ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल। या देशामध्ये 2च एमआरओ आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे। दरम्यान रोहित पवारांचा मूळ रोख आहे तो व्हीएसआर कंपनीबद्दल आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल। आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू। तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता, ते कुठलं विमान होतं, लेअर जेटचं विमान। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या आयएलएस सिस्टम नाहीये, आणि आयएलएस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, आयएलएस सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त आयएलएस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं
जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअरजेट असं सांगण्यात आलं. म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे DGCA वर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. विमानाचे अजून पाऊस होता, हे होतं, मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते. मग आमच्या VSR या कंपनीचं लेअरजेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल. ह्यांना पुढे कुठे जायचं होतं? अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते? बारामतीला जाणार होते. आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते? शमशाबाद ते पटना. तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं, असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. या संपूर्ण प्रकरणावर आपण आता पटकन आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्यापर्यंत जातोय. ज्योत्स्ना, ज्या पद्धतीनं आणि ज्या शब्दांमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक संशयाचं मळब उभं केलंय, त्याच्यावर राष्ट्रवादीला उत्तर द्यावंसं वाटतंय का? राष्ट्रवादीच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांना उत्तरं द्यायची आहेत का? की ही सगळी माणसं तूर्त तपास यंत्रणांकडेच लक्ष ठेवून असणार आहेत? अगदी बरोबर आहे. कारण रोहित पवार यांनी हा घातपातच असल्याचा संशय व्यक्त करत जे आहे 54 पानांचं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं आणि राज्य सरकारने या संपूर्ण ऍक्सिडेंटचा ज्यांच्याकडे तपास दिलेला आहे CID, त्या तपास यंत्रणेवरती सुद्धा रोहित पवार जे आहेत त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. कारण रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा आणि CIDचं यांना कुठपर्यंत तपास करण्याची म्हणजे त्यांना कुठपर्यंत तपास करण्याचे अधिकार असतात, काय ते केंद्रातल्या काही गोष्टी ज्या असतात त्यांच्यापर्यंत त्यांचा तपास पोहोचू शकतो का? तर नाही. CID कडे, पोलिसांकडे जो हा तपास दिलेला आहे तर त्यांच्याकडे तपास अधिकाराचे काही म्हणजे एक लिमिटेड त्यांना अधिकार असतात आणि त्याचमुळे जे आहे हे तपास अधिकार त्यांच्याकडे दिलेले आहेत, ज्यांना ठीक आहे. हा अधिकार संपूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तपास यंत्रणेवरती जो आहे तर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केलेला आहे. जी. याच बरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सुद्धा रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांचे या कंपनीशी जुने संबंध होते, ते स्वतः एव्हिएशन मिनिस्टर होते, त्यामुळे माझ्याऐवजी प्रफुल्ल पटेल यांना असे प्रश्न पडायला पाहिजे होते आणि माझ्या बिलकुल. मला जागेवर यातला प्रफुल्ल एक पटेल मुद्दा यांनी पटकन सांगा, आपल्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त, की या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर म्हणजे रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया आली आहे का? अद्यापही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं कोणतीही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारचे जे नेते आहेत म्हणजे जे त्यांच्याकडे संविधानिक पद आहेत यांच्याकडनं सुद्धा अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि ठीक आहे. रोहित पवार ज्योत्स्ना, वेळेची यांनी मर्यादा आहे. आपण या निमित्तानं त्या संबंधितांचा पाठपुरावा कराल. आपण परत एकदा या निमित्तानं चर्चेला भेटूया. धन्यवाद.